हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र ट्रान्सफरसाठी लोअर डिव्हिजन क्लर्कचा मराठी लँग्वेजचा कन्सेप्ट चालू करत आहे, जो आहे मराठी व्याकरण. ठीक आहे. आजचा विषय आहे, सेकंड टॉपिक आहे. आज आपण सर्वनाम बघत आहे. काल आपण ही सिरीज स्टार्ट केलेली आहे. ठीक आहे. सगळ्यांनी म्हटलेलं आहे की आपल्याला ही सिरीज कंटिन्यू करायची आहे. त्यासाठी आपण आज सेकंड व्हिडिओ बनवत आहे याचा सर्वनामचा. असेच आपल्याला इथे 24 व्हिडिओज कंप्लीट करायचे आहे. प्लस त्याच्यानंतर आपण इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पण बघूया. जसं एक्झाम येईल तसं तसं आपण इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पण बघूया. ठीक आहे. आणि IBPS नुसार बघूया. सगळ्यांची डिमांड आहे की IBPS नुसार याचे एक्झाम्स म्हणजे MCQs कव्हर करा. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण थोडं व्याकरण कव्हर करू. त्याच्यानंतर जसं जसं आपण समोर जाऊ तसे तसे मी आणखी काही व्हिडिओज एकामागे एक प्रोव्हाइड करेल तुम्हाला, कारण की डेटा कलेक्ट करायलाही मला थोडा वेळ लागतो. ठीक आहे. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे सर्वनाम. ठीक आहे. ज्यांना पण हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा, आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून याचे पूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळून जाईल. आणि याची एक वेगळी प्लेलिस्ट बनलेली आहे. तर प्लेलिस्ट आपल्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये सेव्ह करून घ्या, जेणेकरून एकही लेक्चर तुमचा सुटायला नको. ठीक आहे. तर आजचा जो विषय आहे तो सर्वनाम, त्याचं बघूया आज काय काय कव्हर करायचं. तर सगळ्यात पहिले सर्वनाम म्हणजे काय. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वनामाचा प्रकार व उदाहरणे, प्रत्येक प्रकरणाचे उदाहरणे, त्याच्यानंतर मराठी बहुपर्यायी प्रश्न आणि खरे किंवा खोटे प्रश्न. ठीक आहे. जे पण काही व्हिडिओज बघतात आहे पूर्ण व्हिडिओज बघा, जेणेकरून तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे. जर थोडं बघून जर तुम्ही स्किप कराल आणि हा विचार करत आहे की एक्झाम लेट होईल, जसं मागे महावितरणची एक्झाम 1 वर्ष लेट झाली होती, तशी ही एक्झाम लेट होणार नाही आहे. ठीक आहे. कारण की एक्झाम फॉर्म फिल झालेले आहेत आणि जून जुलैपासून RRB IBPS हे चालू होईल, तर त्याच्या आधीच ही एक्झाम होऊ शकते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे अभ्यासाला चालू करा. अभ्यास करणं एकदम स्टार्ट करा. प्रिपरेशन एकदम जोरात करा, जेणेकरून एकही क्वेश्चन तुमचा सुटायला नको आणि पेपर जो आहे तो तुमचा क्लिअर व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. आज आपण याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे, पर्यायी प्रश्न आणि खरे खोटे प्रश्न हे आपण इथे बघणार आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण इथे. तर बघा, सगळ्यात पहिले आहे सर्वनाम म्हणजे काय. तर बघा, सर्वनाम म्हणजे काय होते. काल आपण नाम बघितलं फक्त, बरोबर आहे. तर आज बघूया सर्वनाम. तर बघा, सर्वनाम हा शब्द आहे जो नामाऐवजी वापरला जातो. म्हणजे कोणतंही नाव जर आहे त्याच्याऐवजी जर आपल्याला कोणता शब्द वापरायचा असेल तर त्यालाच आपण काय म्हणतोय, सर्वनाम. एकाच नावाचा वारंवार वापर टाळण्यासाठी वापरण्यात सर्वनाम वापरले जाते. बरोबर आहे. जर मी म्हटलं आहे की राम शाळेत जातो, राम अभ्यास करतो, राम खेळतो, तर राम जो आहे तो खूपदा यूज करत आहे. बरोबर आहे. तर त्याच्या जागेवर आपण काय यूज करणार आहे, आता सर्वनाम यूज करणार आहे. ठीक आहे. जसं बघा इथे उदाहरण दिलेलं आहे, राम शाळेत जातो. ठीक आहे. राम अभ्यास करतो, राम खेळतो. तर आता इथे राम जो आहे तो 3दा यूज झालेला आहे, पण रामच्या जागेवर जर आपल्याला इथे राम हे काय एक नाव आहे, बरोबर आहे, नाम आहे. आणि त्या नामाऐवजी जर आपल्याला सर्वनाम यूज करायचं असेल तर त्यासाठी आपण आता हा कन्सेप्ट बघत आहे. ठीक आहे. तर बघा, राम शाळेत जातो, तर रामच्या जागेवर बघा आता आपण काय लिहिलं, तो अभ्यास करतो. म्हणजे तो म्हणजे कोण, राम. ठीक आहे. राम खेळतो असं म्हणत आहे आपण, राम खेळतो, त्यापेक्षा आपण म्हणतो तो खेळतो, कारण की आपल्याला माहिती आहे की आपण एकाच पर्सन बद्दल बोलत आहे, म्हणून आपण काय म्हणत आहे इथे, तो खेळतो, तो अभ्यास करतो. म्हणजे आपण एका पर्टिक्युलर पर्सन बरोबरच बोलत आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, तो. ठीक आहे. तर आता कोणत्या शब्दाला, कोणत्या नामाला आपल्याला कोणतं सर्वनाम लावायचं आहे याचा पूर्ण आपण टेबल वाईज डिटेल्स मध्ये बघूया. ठीक आहे. तर बघा, सर्वनामाचे प्रकार व त्याची उदाहरणे आपल्याला दिलेली आहे. तर बघा, 9 टाईपचे प्रकार आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला प्रकार जो आहे तो आहे पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. आता पुरुषवाचक सर्वनाम बघा, कोणती व्यक्ती असू शकते, वस्तू असू शकते, यांचा निर्देश करणारे. बरोबर आहे. व्यक्ती किंवा वस्तू यांचा निर्देश करणारे म्हणजे ते काय आहे, पुरुषवाचक नाव आहे. जसं उदाहरण बघा, मी, तू, तो, ती, आपण, ते, हे जे आहेत हे कशामध्ये येतात, पुरुषवाचक सर्वनाम मध्ये येतात. ठीक आहे. तसंच सेकंड जे आहे ते सापेक्ष सर्वनाम आहे. ठीक आहे. आता सापेक्ष सर्वनाम म्हणजे काय, नावाशी संबंध जोडणारे. म्हणजे जसं की जो, जी, जे, ज्याने, ज्याला. बरोबर आहे. हे सर्व जे आहेत हे शब्द येतात त्याच्यामध्ये, म्हणून त्याला आपण काय म्हणतो आहे, सापेक्ष सर्वनाम. थर्ड जे आहे ते आहे प्रश्नवाचक सर्वनाम. आता प्रश्नवाचक म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे. बरोबर आहे. कोण, काय, कुणाचा. बरोबर आहे. हे वर्ड्स जे येतात ते कोणते असतात, प्रश्नवाचक सर्वनाम असतात. नंतर आहे
चौथं अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित मीन्स अज्ञात, अनिश्चित, बरोबर आहे. अज्ञात किंवा अनिश्चित व्यक्ती दर्शवणारे, बरोबर आहे. जसं उदाहरण बघा, कोणी, कुणीतरी, कोणीच नाही, हे जे आहेत याला काय म्हणतो आपण, अनिश्चित सर्वनाम. तसाच पाचवा आहे स्वत्व दर्शक सर्वनाम. आता म्हणजे मालकी दर्शवणारे, म्हणजे माझे, तुझे, त्याचे, तिचे, आपले, हे सर्व काय आहेत, स्वत्वदर्शक आहे. मीन्स मालकी दर्शवणारे आहेत, म्हणून त्यांना आपण काय म्हटलं आहे, सत्वदर्शक. नंतर सहावं जे आहे ते आहे उद्गारवाचक सर्वनाम. ठीक आहे. उद्गारवाचक म्हणजे आश्चर्य होणे, भावना दर्शवणारे जे वर्ड्स असतात, जसं काय, आपण म्हणतो ना किती, हे जे आहेत हे काय आहेत, उद्गारवाचक सर्वनाम आहे. त्याच्यानंतर सातवं जो आहे ते परस्पर सर्वनाम आहे. आता परस्पर म्हणजे एकमेकांशी संबंध दर्शवणारे, जसं एकमेकांना, एकमेकांचे, हे जे आहेत हे काय आहेत, परस्पर सर्वनाम आहे. तसंच आठवं जे आहे ते प्रतिबिंब दर्शक सर्वनाम आहे. आता प्रतिबिंब म्हणजे क्रियेचा परिणाम स्वतःवरच होतो असे दर्शवणारे, म्हणजे स्वतःला, स्वतः, स्वतःला, स्वतःचे, असे जे आहेत ते आहे प्रतिबिंब, म्हणजे स्वतःला दर्शवणार. नंतर नववं आहे जोर देणारे सर्वनाम, म्हणजे क्रियेवर भर देण्यासाठी वापरतात. मीच, त्यानेच, तिनेच, आपणच असं म्हणतोय ना, त्याला आपण काय म्हणतो, जोर देणारे सर्वनाम. असे 9 टाईपचे काय आहेत आपले सर्वनाम्स आहे. आपण त्याचा अर्थ बघितला आणि त्याचे उदाहरण बघितले. आता याच्याच मिळून आपण कसे वर्ड्स म्हणजे सेंटेन्स बनतील, बरोबर आहे, तर ते आपण वाक्य कसं बनेल ते आपण बघूया आता. तर बघा, प्रत्येक प्रकाराचे उदाहरण दिलेले आहे. तर सगळ्यात पहिले बघा काय आहे, पुरुषवाचक आहे. आता पुरुषवाचक आहे तर बघा काय आहे, मी शाळेत जातो, बरोबर आहे. ती अभ्यास करते, हे काय आहे, ते पुरुषवाचक आहे. तसा सेकंड जे आहे ते सापेक्ष आहे. जो मुलगा उभा आहे तो माझा भाऊ आहे, बरोबर आहे. म्हणजे जो उभा आहे तो माझा भाऊ आहे. तसंच ज्या दिवशी पाऊस पडतो त्या दिवशी सुट्टी असते, बरोबर आहे. म्हणजे एकमेकांना घेऊन चालणारे वर्ड्स आहेत, त्याला काय म्हटलं, सापेक्ष. नंतर तिसरा आहे प्रश्नवाचक, मीन्स प्रश्नार्थी, बरोबर. इथे जसं कोण आला, बघा क्वेश्चन मार्क लागलेला आहे. काय घेतला, क्वेश्चन मार्क लागलेला आहे. तिथे आपण काय करत आहे, प्रश्न विचारत आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, प्रश्नवाचक. नंतर फोर्थ म्हणजे चौथं जे आहे ते आहे अनिश्चित. अनिश्चित म्हणजे माहितीच नाही आपल्याला. कुणीतरी दार वाजवले, कुणीतरी, कोणी वाजवले हे माहित नाही, कुणीतरी वाजवले म्हणजे अनिश्चित आहे. तसंच कोणीच आला नाही, बरोबर आहे. कोणीतरी येणार असेल पण आलाच नाही, म्हणजे कोणीच आला नाही, हे काय आहे, अनिश्चित आहे. तसंच फिफ्थ म्हणजे पाचवा आहे स्वत्वदर्शक, म्हणजे माझे म्हणणार आहे, हे पुस्तक माझे आहे, तो घोडा त्याचे आहे, बरोबर आहे. तर असे जे आहेत ते स्वत्वदर्शक आहे. तसंच सहावं जे आहे ते बघा उद्गारवाचक. उद्गारवाचक म्हणजे किती छान फुलं, काय सुंदर चित्र, असे जे आहे ते उद्गारवाचक आहे. बघा इथे एक्सक्लेमेटरी सिम्बॉल पण लागलाय, उद्गारवाचक चिन्ह पण आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, उद्गारवाचक. तसंच सातवं जे आहे ते आहे परस्पर, बरोबर आहे. मीन्स एकमेकांवर प्रेम करतात, ते एकमेकांवर प्रेम करतात, आम्ही एकमेकांना ओळखतो, असे जे आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो इथे, परस्पर. नंतर आठवं जे आहे ते आहे प्रतिबिंब दर्शक, मीन्स मी स्वतः अभ्यास केला, मीन्स स्वतःबद्दल आपण बोलतो, बरोबर आहे. तिने स्वतःला दुखापत केली, बरोबर आहे. तर यांनाच आपण काय म्हणतो, स्वतःचं प्रतिबिंब आहे, म्हणून त्याला आपण प्रतिबिंब म्हटलं. नंतर नववं जे आहे ते जोर देणारे आहे, म्हणजे मीच तो होतो, बरोबर आहे, त्यांनीच हे सांगितलं, असे जे वर्ड्स येतात, असे जे वाक्य येतात त्यांनाच काय म्हणतो आपण, जोर देणारे. तर हे प्रकार आहेत आपले 9 आणि त्यांचे उदाहरण, बरोबर. आता बघा त्याच्यावर आपण एमसीक्यूज बघूया. बघा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वाक्य प्रतिबिंब दर्शक सर्वनाम वापरत नाही, बरोबर आहे. नाही आहे आपलं, कोणते नाही आहे हे काढायचं आहे. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट, मी स्वतः आलो. त्याच्यानंतर तो स्वतःला ओळखतो. त्याच्यानंतर फोर्थ, ती स्वतःसारखी दुसरी नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी सर्वांनी भेट दिली. तर बघा इथे काय आहे की तिन्ही सेंटेन्समध्ये म्हणजे तिन्ही वाक्यामध्ये स्वतःचा वापर केलेला आहे, म्हणजे स्वतः हे प्रतिबिंब आहे, पण चौथ्या सेंटेन्समध्ये नाही. म्हणून आन्सर काय आहे आपलं, फोर्थ, ज्यांनी सर्वांना भेट दिली, त्यांनी सर्वांना भेट दिली, हे आपलं काय आहे, आन्सर आहे. कारण की हे प्रतिबिंब दर्शक सर्वनाम
नाही आहे. ओके. दुसरा प्रश्न बघा, ज्याला मी काल भेटलो तो माझा शिक्षक आहे, या वाक्यातील सापेक्ष सर्वनाम कोणते आहे? तर बघा, आहे इथे मी आहे, काल आहे, ज्याला आहे आणि शिक्षक आहे. तर इथे करेक्ट आन्सर काय आहे? ज्याला. ज्याला हे काय आहे? सापेक्ष सर्वनाम आहे. तो या नामाशी काय आहे? संबंध दाखवतोय. कारण की तो म्हणजे एक पर्टिक्युलर पर्सन. ज्याला मी काल भेटलो तो म्हणजे काय? त्याला तो नामाशी काय दाखवत आहे? एक संबंध दाखवत आहे. म्हणून ज्याला जो आहे तो काय आहे? सापेक्ष सर्वनाम इथे आहे. म्हणून करेक्ट आन्सर तिसरं. नेक्स्ट, थर्ड, हे पुस्तक माझे आहे, या वाक्यातील माझे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर बघा, इथे आहे सापेक्ष, त्याच्यानंतर स्वत्वदर्शक, पुरुषवाचक आणि प्रतिबिंबदर्शक. आता माझे आहे म्हटल्यावर काय आहे? सत्वदर्शक आहे, बरोबर आहे. म्हणजे माझ्या मालकीचे आहे, म्हणून इथे काय येईल? करेक्ट आन्सर सेकंड, सत्वदर्शक. कारण की माझे हे काय? मालकी दर्शवणारे शब्द आहे, म्हणून ते सत्व काय आहे? दर्शक सर्वनाम आहे. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ क्वेश्चन, खालीलपैकी कोणता शब्द परस्पर सर्वनाम आहे? आता बघा, ऑप्शन आहे एकमेकांना, आपण, जो, माझा. आता परस्पर म्हणजे काय होते? व्यक्तींना सांगणारे एकमेकांना. तर इथे काय आहे? एकमेकांना, बरोबर आहे. एकमेकांना हा जो शब्द आहे हा दोन व्यक्तीचा परस्पर संबंध काय करत आहे? दर्शवत आहे. म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे? परस्पर सर्वनाम. ओके. नेक्स्ट, पाचवा, कुणीतरी मला बोलवलं, या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता? तर बघा, ऑप्शन आहे आपल्याजवळ पुरुषवाचक, सापेक्ष, अनिश्चित आणि प्रश्नवाचक. तर इथे जर आहे आन्सर बघितलं तर इथे काय येईल? अनिश्चित. कारण की कुणीतरी म्हटलं आहे हा काय आहे? एक अज्ञात व्यक्ती दर्शवत आहे, बरोबर आहे. म्हणून तो अनिश्चित स्वर आहे. कोणीतरी पर्टिक्युलर नाही आहे, एक कुणीतरी आहे, अज्ञात आहे, त्याला मला माहिती नाही आहे, बरोबर आहे. म्हणून अनिश्चित व्यक्ती काय करताय? तिथे दर्शवताय, म्हणून तो अनिश्चित सर्वनाम झाला. नेक्स्ट, प्रश्न 6वा, त्यांनीच हे काम पूर्ण केले, या वाक्यात कोणता प्रकार आहे? आता बघा, जोर देणारे सर्वनाम फर्स्ट, त्याच्यानंतर प्रतिबिंबदर्शक, अनिश्चित आणि प्रश्नवाचक. तर आता बघा, त्यांनीच म्हटलंय म्हणजे जोर देणारे आहे, म्हणून इथे काय आहे? जोर देणारे सर्वनाम हे काय आहे? करेक्ट आन्सर आहे. बघा, त्यांनीच या शब्दात काय आहे? प्रत्यय आहे, बरोबर आहे. त्यांनीच जोर देत आहे, म्हणून त्यालाच आपण काय म्हणत आहे? इथे जोर देणारे सर्वनाम. नंतर प्रश्न 7वा, तो जे करतो ते बरोबर आहे, या वाक्यातील सापेक्ष सर्वनाम कोणता? तर बघा, तो आहे, जे आहे, करतो, बरोबर. तर इथे करेक्ट आन्सर आहे जे. जे काय आहे? हे सापेक्ष सर्वनाम आहे, बरोबर आहे. कारण की तो जे करतो. ठीक आहे, म्हणून. नेक्स्ट, प्रश्न 8, तिने स्वतःसाठी काही वस्तू घेतल्या, या वाक्यातील स्वतःसाठी कोणत्या प्रकारात मोडतो? तर बघा, ऑप्शन आहे प्रतिबिंब, सेकंड स्वत्व, प्रश्नवाचक आणि परस्पर. तर इथे करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, प्रतिबिंब. कारण की स्वतः यूज केलेलं, बरोबर. स्वतःसाठी क्रियाचा परिणाम स्वतःवरच आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आहे? प्रतिबिंब दर्शक. प्रश्न 9वा, किती सुंदर, या उद्गाराचा प्रकार कोणता? तर बघा, ऑप्शन आहे प्रश्नवाचक, उद्गारवाचक, सापेक्ष, अनिश्चित. तर इथे उद्गारवाचक चिन्ह लागलेलं आहे, बरोबर आहे. भावना आहे, तर त्याच्यामुळे काय आहे? इथे करेक्ट आन्सर उद्गारवाचक. भावना किंवा आश्चर्य जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा नेहमी वाक्य काय राहते? उद्गारवाचक असते, बरोबर. नेक्स्ट, 10th, आपण अभ्यास केला पाहिजे मीन्स आपण हे कोणते सर्वनाम आहे? ठीक आहे, बघा, पुरुषवाचक, प्रतिबिंब दर्शक, परस्पर आणि अनिश्चित. तर इथे करेक्ट आन्सर येईल पुरुषवाचक. कारण की आपण हे प्रथम पुरुषाचे सर्वनाम आहे, म्हणून इथे काय येईल? पुरुषवाचक. ओके. नेक्स्ट, 11th, ज्यांचं पुस्तक हरवलेलं आहे त्याला सांगा, या वाक्यात एकूण किती सर्वनाम आहे? तर बघा, ऑप्शन आहे 1, 2, 3, 4. तर इथे करेक्ट आन्सर पाहिला तर इथे आहे 3. कोणतं? ज्यांचं, त्याच्यानंतर त्याला आणि सांगा, हे जे आहेत हे काय आहेत? सर्वनाम आहे. ज्यांचं आणि त्याला सांगा, बरोबर आहे. तर यात 2 सर्वनाम आहेत, ज्याचं आणि त्याला. ठीक आहे. तर इथे जर पाहिलं आपण तर इथे 3 येतील. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, 12 प्रश्न, तो आणि मी शाळेत गेलो,
यात एकत्रित सर्वनाम कोणते आहे बघा, तो आहे, मी आहे, तो आणि मी आणि गेलो. तर करेक्ट आन्सर आहे इथे तिसरं, तो आणि मी. तो आणि मी हे काय एकत्रितपणे व्यक्त करणारे पुरुषवाचक सर्वनाम आहे, म्हणून त्याचा आन्सर काय आहे, तो आणि मी. नंतर 13वा प्रश्न, काय पाहिलं, क्वेश्चन मार्क दिलेला आहे. काय या शब्दाचा प्रकार काय, तर बघा प्रश्नवाचक आहे, प्रतिबिंब आहे, सापेक्ष आहे की परस्पर आहे. तर करेक्ट आन्सर इथे काय येईल, प्रश्नवाचक, कारण की लास्ट मध्ये काय लागलेला आहे, प्रश्न, काय पाहिलं, क्वेश्चन मार्क. ओके. नंतर 14वा प्रश्न, ते एकमेकांवर प्रेम करतात, यात किती सर्वनाम आहे. तर बघा ऑप्शन आहे 1, 2, 3 आणि 0. तर इथे 2 सर्वनाम आहे. कोणते, ते पण आहे आणि एकमेकांवर हे आहे, म्हणजे 2 सर्वनाम आहे, म्हणून आन्सर किती येईल इथे 2. नेक्स्ट क्वेश्चन 15, खालीलपैकी कोणते सर्वनाम स्वत्वदर्शक आहे. तर बघा ऑप्शन आहे कोणी, त्याचे, स्वतः, जे. तर जर पाहिलं सत्व म्हणजे काय होते, मालकी दर्शवतो. तर इथे काय आहे, त्याचे जे आहे ते काय आहेत, मालकी दर्शवतो, सत्वदर्शक आहे त्याचे, बरोबर आहे, म्हणून त्याचा आन्सर काय आहे, त्याचे. प्रश्न 16, आपणच हे करू शकतो यामध्ये च प्रत्यय काय दर्शवतो. तर बघा प्रश्न आहे, मालकी आहे, जोर आहे की अनिश्चितता. आपणच म्हटलं आहे म्हणजे काय करत आहे, तो जोर आहे, बरोबर आहे. च प्रत्यय वाक्यावर जो देतो, म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, प्रत्यय काल दर्शवतो, म्हणजे जोर दर्शवतो, बरोबर आहे. नेक्स्ट 17, तीच तिथे होती, तीच तिथे होती, वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे प्रतिबिंब, जोर देणारे, प्रश्नवाचक, सापेक्ष. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, जोर देणार, कारण की तीच म्हटलं आहे, च चा उच्चार झालेला आहे, म्हणून तिथे काय आहे, जोर देणारे प्रकार आहे. नेक्स्ट 18, स्वतःच्याच घरात राहतो या वाक्यात कोणते सर्वनाम आहे. तर बघा ऑप्शन आहे प्रतिबिंब, स्वत्व, परस्पर, प्रश्नवाचक. आता स्वतःच्याच म्हटलं आहे तर इथे काय येईल, प्रतिबिंब येईल, कारण की स्वतःच्याच हे प्रतिबिंब दर्शक सर्वनाम आहे, म्हणून आन्सर प्रतिबिंब. प्रश्न 19, ज्यांच्याकडे उत्तर आहे त्यांनी सांगा, ज्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. तर बघा ऑप्शन आहे सापेक्ष, स्वत्व, परस्पर आणि अनिश्चित. तर करेक्ट आन्सर आहे इथे सापेक्ष, कारण की संबंध जोडतो आहे, त्याच्यामुळे तिथे काय आन्सर आहे, सापेक्ष सर्वनाम. नंतर क्वेश्चन 20, कोणीच बोलत नव्हते, कोणीच कोणत्या प्रकारात मोडतो. तर बघा ऑप्शन आहे सापेक्ष, अनिश्चित, प्रतिबिंब आणि स्वत्व. तर करेक्ट आन्सर आहे इथे अनिश्चित, कारण की अज्ञात अनिश्चित आहे, त्याच्यामुळे कोणीच बोलत नव्हते म्हणजे एका पर्टिक्युलर पर्सन मध्ये नाही आहे, निश्चित पण नाही, म्हणून ते काय अनिश्चित सर्वनाम आहे. ओके. नेक्स्ट 21, ती स्वतः अभ्यास करते, याच प्रक्रियेवर परिणाम कुठे होतो. तर बघा इतरांवर, कोणावरच नाही, स्वतःवर आणि शिक्षकावर. तर करेक्ट आन्सर आहे इथे स्वतःवर, स्वतःवर म्हणजे स्वतःवरच परिणाम करत आहे, त्याच्यामुळे काय आहे, स्वतःवर. नेक्स्ट 22, त्याचे पुस्तक तिला मिळाले, या वाक्यात किती सर्वनाम आहे. तर बघा 1 आहे, 2 आहे, 3 आहे किंवा 4 आहे. तर इथे बघा त्याचे पण आहे आणि तिला पण आहे, म्हणजे 2 आहे. तर आन्सर किती येईल इथे, सेकंड 2. ओके. नेक्स्ट 23, माझे मीच करतो, ठीक आहे, यामध्ये कोणते 2 सर्वनाम आहेत. तर बघा सापेक्ष व अनिश्चित, सेकंड सत्व व जोर, थर्ड प्रतिबिंब व प्रश्न आणि फोर्थ पुरुष व उद्गार. बघा इथे आहे माझे आणि मीच असं आहे, तर माझे जे आहे ते सत्व आहे आणि मीच जो आहे तो जोर आहे, म्हणजे सेकंड जे आहे ते काय इथे करेक्ट आन्सर आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न 24, तो जो आला होता तो माझा मित्र आहे, येथे जो कोणत्या प्रकारात मिळतो. तर बघा ऑप्शन आहे सापेक्ष, प्रतिबिंब, प्रश्नवाचक आणि स्वत्व. तर इथे आन्सर आहे सापेक्ष. सापेक्ष काय आहे, सर्वनाम आहे, बरोबर आहे. नेक्स्ट 25, स्वतःला दोष देणे सोपे असते, या वाक्यातील स्वतःला कोणता प्रकार आहे. तर बघा ऑप्शन आहे परस्पर, अनिश्चित,
प्रतिबिंब आणि प्रश्नवाचक. तर इथे आन्सर काय येईल? प्रतिबिंब, कारण की क्रियेचा परिणाम स्वतःवर म्हणून ते काय आहे? प्रतिबिंब दर्शक आहे. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट जे आहे ते खरे किंवा खोटे प्रश्न आहेत, 10 आहेत. याचे आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शन्स मध्ये द्यायचे आहे. ठीक आहे. ज्यांना पण व्हिडिओ आवडला असेल त्यांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, मी जेणेकरून मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यामध्ये प्रोत्साहन मिळेल. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांना पण अकाउंटची PDF हवी असेल तर डिस्काउंट 2 दिवसपर्यंत व्हॅलिड आहे, आणखी 10 तारखेपर्यंत. त्याच्यानंतर MRP वरच ते मिळणार आहे. म्हणून ज्यांना पण PDF पाहिजे असेल ती PDF लवकरात लवकर घेऊन घ्या, जेणेकरून डिस्काउंट तुम्हाला अप्लाइड होईल. ठीक आहे. तर बघा इथे म्हटलं आता फर्स्ट जो शब्द बघा काय म्हटलंय, जो हा शब्द सापेक्ष आणि प्रश्नवाचक दोन्ही प्रकारच्या सर्वनामात वापरला जाऊ शकतो, तर ट्रू किंवा फॉल्स याचा आन्सर सांगायचा. बरोबर आहे. सेकंड प्रश्न असा आहे, स्वतः हा शब्द प्रत्येक वेळी सत्वदर्शक सर्वनाम म्हणून ओळखला जातो, ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर एकमेकांना हा शब्द परस्पर आणि प्रतिबिंब दोन्ही प्रकारात मोडतो. तर इथे आन्सर आपल्याला ट्रू आणि फॉल्स मध्ये सांगायचं. त्याच्यानंतर तूच ते केलंस या वाक्यात तूच हा जोर देणारे सर्वनाम आहे. त्याचा आन्सर तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स मध्ये सांगायचं. नंतर फिफ्थ, कोणी आणि कुणीतरी हे दोन्ही उद्गारवाचक सर्वनाम आहेत, तर ट्रू किंवा फॉल्स. ओके. नेक्स्ट 6वा, काय हा शब्द प्रत्येक वेळी प्रश्नवाचक सर्वनाम म्हणून वापरला जातो, तर ट्रू किंवा फॉल्स. नंतर 7th आहे, माझे, त्याचे, तिचे हे सर्व सत्व दर्शक सर्वनाम आहेत, ट्रू किंवा फॉल्स. नंतर 8वं, आपण हा शब्द पुरुषवाचक सर्वनाम असून तो कधी कधी विनम्रता दर्शवतो, तर ट्रू किंवा फॉल्स. नंतर 9वा, तो स्वतःच तिथे गेला या वाक्यात एकच प्रकारचे सर्वनाम आहे, ट्रू किंवा फॉल्स. त्याच्यानंतर 10th, जे काही घडले ते विसर, येथे जे हे अनिश्चित सर्वनाम आहे. त्याचा आन्सर तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7 चॅप्टर्स पूर्ण कव्हर केले आहे, 140 टॉपिक्स आहे आणि 140 टॉपिक्स मिळून आपण 7000 इथे MCQs क्रिएट केलेले आहे. डिस्काउंटेड प्राइजेस आहे याची 750 आणि व्हॅलिड राहणार आहे 10th मे पर्यंत. ज्यांना पण ही बुक पाहिजे असेल इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवर मेसेज करून तुम्ही तिथे ते घेऊ शकता. ठीक आहे. आणि ही जी प्राइस आहे ही फक्त 10 मे पर्यंत अवेलेबल आहे. तर ज्यांना पण ही बुक पाहिजे असेल त्यांनी लवकरात लवकर ही बुक घेऊन अभ्यास करणं स्टार्ट करा. ठीक आहे. आणि पूर्ण सेपरेट PDF पण अवेलेबल आहे. ज्यांना सेपरेट PDF पण पाहिजे असेल ती पण सेपरेट PDF मिळून जाईल. आणि या सर्व PDF मध्ये पाहिला तर 10,000 प्लस MCQs अवेलेबल आहे. तर ज्यांना पण पाहिजे असेल ही PDF लवकरात लवकर घेऊन घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ज्यांनी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.